हाय, हॅलो फ्रेंड्स. तर चला, उन्हाळी सुट्टी संपलेली आहे. परत कामाला सुरुवात झाली नव्याने. तर काय काय स्टिच करायचं आहे मला, मी ते तुम्हाला दाखवणार आहे. व्हाईट आणि ब्लॅक कलरचा कपडा मी ऑनलाईन मागवला आहे मिशोवरनं. तर त्याचा वन पीस शिवणार आहे. मी शिवल्यावर तुम्हाला नक्की दाखवते. ही नेटची साडी आहे, जुनी साडी आहे. म्हटलं चला या साडीचा एक घागरा शिवायचा आहे आणि त्याच्यासाठी ते अस्तर आणलेलं आहे. मी तुम्हाला घागरा दाखवेलच नंतर, शिवताना कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवेल. पण आता एक जुनी साडी आलेली आहे माझ्याकडे स्टिच करण्यासाठी. त्या साडीचा मी वन पीस शिवणार आहे. तर त्याची कटिंग स्टिचिंग करत होते. तर रात्रीच ही कटिंग आणि स्टिचिंग मी केली, कारण खूप उशीर झाला होता ही शिवण्यासाठी. खूप लवकर त्यांनी मला दिलेला होता. मी गावाला गेले सुट्टीला, त्यामुळे तो तसाच राहिला होता. तर चला, सगळ्यात आधी उंची टाकून घेतली वरच्या पार्टची. मग नंतर चेस्टचं माप टाकलं, छाती कमरेचं माप टाकलं. नंतर मोंडा, शोल्डर हे सगळं टाकून घेतलं. मार्किंग केली पूर्ण आणि आकार दिला, मोंड्याला आकार दिला. मोंड्याला आकार देण्यासाठी ना दोन्हीकडनं निम्म मोजायचं आणि मग मोंड्याला आकार द्यायचा. त्यामुळे आकार चांगला येतो दोन्हीकडनं खुणा करून. त्यांनी मला मटका गळा सांगितला होता, तर तो मी मटक्या गळ्याचा आकार देत आहे. पाठीमागचा गळा हा मटका गळा होता. तर हा मी मटक्या गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि कटिंग करायला घेतला. चला, आता कटिंग करून घेतलेलं आहे. तर ह्याचे कटिंग आणि स्टिचिंग मी उद्या करणार आहे. मी तुम्हाला दाखवेल पुढे कटिंग केल्याच्या नंतर पूर्ण. त्याच्यानंतर फ्रंट पार्ट करायला घेतला कटिंग. तर ह्याचे पेपर पॅटर्न मी आधी बनवून घेतला होता. समोरच्याला प्रिन्स कट द्यायचा आहे, समोरच्या भागाला. त्यामुळे आधी पेपरवर मार्किंग केली, पेपर कटिंग करून घेतला आणि मग अस्तरवर ठेवून पेपरची मार्किंग करून मी व्यवस्थित ठेवून, कारण कपडा खूप असा गुळगुळीत होता त्यामुळे सटकत होता, व्यवस्थित करून तिचं कटिंग करून घेतलेलं आहे. चला, तुम्ही वाटलं तर त्याला टाचण्या वगैरे पण लावू शकता. टाचण्या लावून पण कटिंग केलं तरी चालतं. तर मी पूर्ण हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता मेन साडीवर याचा अम्ब्रेला पण कट करून घेते आधी आणि मग साडीवर त्याचं कटिंग करते. साडीवर मेन पार्टवर. नंतर बाही घेतलेली आहे. बाहीची उंची टाकायची, उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं. त्यानंतर सरळ मार्किंग करून घ्यायची आणि गळा रुंदी टाकायची. परत वरनं खाली 1-1.5 इंच खाली एक सरळ लाईन मारायची. दंडघेर टाकायचा, फिटिंग टाकायची आणि खालून 1 इंच घेऊन त्याचा आकार द्यायचा. बाहीचा आकार देऊन मी बाही कट करून घेतलेली आहे. ॲक्च्युली ह्या वन पीसची बाही छोटीच होती, त्यामुळे जास्त काही नाही आहे. छोटी बाही असली पटकन कटिंग होते. त्यानंतर अम्ब्रेला कट होता, त्यामुळे अस्तर अम्ब्रेला साईजमध्ये फोल्ड केलं आणि मार्किंग करून कटिंग करून घेतलं. आणि आता साडीवर पूर्ण साडीच्या कपड्यावर ठेवून मी हे सर्व अस्तर कट करून घेणार आहे. तर आधी बॅक पार्ट कट करून घेतला, नंतर प्रिन्स कटचे पार्ट ठेवून घेतले. ते कसे बसत आहेत त्याच्यानुसार आधी बघायचं, सरळ व्यवस्थित ठेवून बसवून. व्यवस्थित बसवून झालं की नंतर कट करायचं. आधी व्यवस्थित बघायचं.
सर्व बसून कटिंग करून घेतले. चला आता स्टिच केले. स्टिच करून झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते. हे बघा अंब्रेला कट आहे. खालून थोडासा जॉईंट आलेला आहे. बॅक पार्ट, फ्रंट पार्ट हे सगळे स्टिच झालेत. बाही स्टिच केलेली आहे. आणि हा आपल्या वन पीसचा फायनल लुक झालेला आहे. जुन्या साडीचा वन पीस आहे हा. खूप छान दिसतो. आणि असं पण साड्या जास्त यूजला येत नाहीत, तर छान दिसतो शिवल्यावर. तर कसा झाला आहे, कसा शिवण्यात आला आहे मला नक्की सांगा. जर तुम्हाला कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवू का. मी नक्कीच जमेल तेवढं मला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर चला, बाय, टेक केअर.